क्लास दिखला है, अपना खेल दिखला है, वही मीरज इस वक्त गेंदबाजी के ऊपर। कहते हैं दोस्तों अच्छे खिलाड़ी आपस में लड़ते हैं तो अच्छा ही खेल दिखाई देता है। चलो चलते हैं मैदान में। माना कि लोहे से अगर लोहा टकराओगे तो तीखे तो जरूर नजर आएगी। मीरज राइट हैंड राउंड विकेट। पहली गेंद कुछ कमर के हिस्से के ऊपर टकराई है। शायद अंपायर जी आपकी भूमिका यहाँ पे टेक्नोलॉजी भी है, हम यहाँ पे देख सकते हैं। यहाँ पे कुछ पैर पर टकराई थी गेंद। मेरे साथ मेरे साथी स्कोरर सिद्धेश राउत। चलो दोस्तों अगली गेंद देखते। ये गेंद और इस वक्त हल्के हाथों से खेला है, स्ट्रेट राइट स्ट्रोक। जब तक गेंद आए बढ़िया तरीके से 2 रन यहां पे पूरे होते हुए, 2 रनों के साथ ऑन स्कोर बुक के ऊपर 2 रन आते हुए शायद यहां पे 50, 55 या 60 रन बनेंगे। जिस प्रकार की मैदान है, स्क्वायर लेग है, विकेट है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, एक्स्ट्रा कवर है, कवर पॉइंट है, जो फेवरेट क्षेत्र होते हैं, कुछ फाइटिंग स्कोर यहां पे बनेगा। शायद जयेंद्र राणे मेरे साथ है, हमें क्रिकेट देखना है। मनोहर पाटिल भी है क्योंकि मैच है, कलाकार है, हम तो मैच देखेंगे या क्रिकेट देखेंगे और लास्ट में यही कहेंगे जो जीता वही सिकंदर। इस वक्त शॉर्ट ऑफ लाइन गेंद, बहुत बढ़िया गेंद मीरज की पढ़ने के बाद काफी अच्छी बाउंस मिली। यहां पे गेंद को पढ़ नहीं पाए, शायद अच्छी गेंद थी। शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई 1 रन जरूर मिलता हुआ। स्कोर 3 रन। आवाज प्रीमियर लीग, शायद बहुत सा क्रिकेट खेला जाता है अलीबाग में, या आवाज में भी ऐसी कुछ कमी नहीं है क्योंकि अलीबाग हमारी शान है, अलीबाग के हम जान है। फुल टॉस के ठोका गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक सौरभ। हमारी शान है, अलीबाग की हम जाने। आवाज भी कुछ कम नहीं है। अगली गेंद मीरज की, कुछ कम बैक कर दिखलाएंगे एक बार। शायद यार कैच को छोड़ गए तो मैच को ऐसे जीत पाओगे। पकड़ो कैच जीतो मैच। सौरभ का कैच यार, पकड़ो कैच जीतो मैच। स्कोर आगे जाता हुआ 10 रन। शायद एक जीवन दान, पकड़ो कैच जीतो मैच। पाठक सर जी का एक लफ्ज भी है, नसीब तो नसीब होता है जो हर किसी के नसीब में नहीं होता। यहां पे एक लक जो खेल के परिभाषा में कहते हैं, सौरभ को एक लक मिलता हुआ। आखिर वंस अगेन यहां पे 10 रन। अब दूसरा और लेकर गेंदबाजी के ऊपर चेतन गेंदबाजी के ऊपर। चेतन राणे खेल के ऊपर स्पोर्ट बहुत प्यार करने वाले हैं और देखते हैं शायद उनकी ओर हमारे YouTube के माध्यम से जहां पे भी है क्रिकेट को जो चाहते हैं देखेंगे चेतन किस अंदाज के साथ गेंदबाजी कर दिखलाते हैं। राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करेंगे सौरभ ऑन स्ट्राइक हैंड के ऊपर।
इस वक्त पहली गेंद डॉट वहां पे मौजूद है विकेट कीपर की भूमिका में, और मैदान में जाएंगे कमांड डीजे मास्टर। अगली गेंद देखते हैं, कुछ कमबैक कर दिखलाएंगे शायद। मेरे हिसाब से इस मैदान का अंदाजा लेंगे तो 50, 55, 60 रन बनेंगे। रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अपील में उत्साह जरूर था, लेकिन हमारे पास रियो देखने के लिए जरूर है। यहाँ पे अगर कोई ऐसा कुछ दिक्कत भरी स्थिति आएगी, कुछ करीबी मामला आएगा, तो हम यहाँ पे देख सकते हैं। अगली गेंद देखते हैं, ये गेंद, और इस वक्त सौरभ, ओह व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक, कम ऑन डीजे मास्टर। लेकिन हमें क्रिकेट देखना है, मैदान में नजर आते हुए स्कर्लक बाउंड्री के ऊपर से आड़े सारे इस गेंद को खेला है, बहुत ही शानदार छक्का। स्कोर 20 रनों के ऊपर, जबकि दूसरा और जारी है। इस वक्त ये गेंद हम्पा जी के ऊपर डिपेंड है, शायद कुछ टेक्नोलॉजी के ऊपर भी चलेगा, और यहां पे अंपायर जी के ऊपर डिपेंड करता है। अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं। राइट हैंड राउंड विकेट, ये गेंद, और बढ़िया ब्लॉकर लाइन की गेंद स्लिमडाउन की दिशा में, अनिकेत कवड़े वहां पे मौजूद है, गेंद को रोका है। स्कोर आगे जाता हुआ 21 के ऊपर। अनिकेत की शायद शादी है, लेकिन शादी का जिसने लड्डू खाया वो भी पछताया, जिसने नहीं खाया वो भी पछताया, लेकिन मैं जरूर जाऊंगा। उनके भाई यहाँ पे है, लेकिन शादी का जिसने लड्डू खाया वो भी पछताया, जिसने नहीं खाया वो भी पछताया। लेकिन क्रिकेट के ऊपर अनिकेत अब बेहतरीन फील्डिंग यहाँ पे, और हर मैदान में अनिकेत ने बहुत ही शानदार फील्डिंग की है। क्रिकेट भी है दोस्तों, पोस्ट जैसे कि खेल में क्रिकेट 11 खिलाड़ी चुने जाते हैं, क्यों चुने जाते हैं देखते हैं। अगली गेंद मीरज, फिर से एक बार वंस अगेन बैक टू बैक दूसरा ओवर लेकर, ओ बढ़ने के बाद काफी अच्छी बाउंस गेंद। स्कोर 22 के ऊपर। सौरभ एक तरफ है, मीरज है, ऐसे खिलाड़ी कुछ इस एरिया के आवाज गांव के। इस वक्तों का गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। व्हाट अ फैंटास्टिक शो, कम ऑन डीजे। नीरज कहते हुए ये सौरभ, पलट के देख जालिम तमन्ना हम भी रखते, तुम्हारे हाथ में गेंद है तो बल्ला मेरे हाथ में है। और वंस अगेन, लेकिन बढ़िया फील्डिंग,
स्कोर आगे जाता हुआ बढ़िया 30 रन। अंदाज के साथ कर दिखलाते हैं राइट हैंड राउंड विकेट। रिवर्स स्वीप खेलना चाहा है। ओहो ये देख लीजिए दोस्तों स्कोर 36 रन। दोस्तों पहला जारी हुआ था 2007 को, इंडिया ने जीता था पहला 20। मिसबा मुल्क ने यही रिवर्स स्वीप खेलना चाहा था और एक बेहतरीन छक्का और वो पहला 20 जीता था। बढ़िया जिस प्रकार से दिखाई है सौरभ का स्कोर 42 के ऊपर। रिवर्स स्वीप के लिए गणेश मड़वी की ओर से 200 रुपए मिलेंगे। यही रिवर्स स्वीप पहला 20 जब जारी हुआ था, 20 खेलना शुरू किया था और मिसबा मुल्क ने यही रिवर्स स्वीप आखिर में खेलना चाहा था और वो कैच पकड़ लिया था और पहला 20 2007 को इंडिया ने जीता था। रिवर्स स्वीप बहुत ही दिक्कत भरा स्ट्रोक होता है, लेकिन सौरभ गवास्कर यहां पे दिखाते हुए अपना क्लास और एक बेहतरीन स्ट्रोक गेंद सीमा रेखा के बाद। और अब बहुत ही बढ़िया विस्फोटक बल्लेबाजी, दरिया में तूफा कहा जाता है दोस्तों। अगर जिसके पास क्लास है, जिन्होंने मेहनत, रिवर्स स्वीप क्या खेली है सौरभ ने, बहुत ही शानदार एक देखने वाली स्ट्रोक। दोबारा मैं देखना चाहूंगा उसका स्ट्रोक को, बहुत ही बढ़िया रिवर्स स्वीप। यहां पे स्कोर जा पहुंचा है 40 के ऊपर। फिर भी मंदार है, मीरज है, माना कि मुकाबला तो मैच तो होगा, एक कांटे की टक्कर होगी। मंदार के पास भी वही मीरज है उनके पास, ऐसे कुछ खिलाड़ी है। देखते गेंदबाजी के ऊपर सुजीत, सुजीत आए गेंदबाजी के ऊपर, स्ट्राइक हैंड के ऊपर अनिकेत। देखते हैं सुजीत कुछ कमबैक कर दिखलाएंगे। राइट हैंड और द विकेट गेंदबाजी करेंगे। इस वक्त होगा गेंद स्क्वायर बाउंड्री लाइन, दो फील्डर के बीच में से सीमा रेखा के बाहर। वेलकम फॉर कनेक्टिंग इंडिया। थैंक यू डीजे। 50 रन, बहुत ही फाइटिंग स्कोर, लेकिन सुजीत कुछ कमबैक कर दिखलाएंगे। उनके पास अच्छी गेंदबाजी कई मैदानों के ऊपर, लेकिन सौरभ इस वक्त फॉर्म में, उनके साथ में स्ट्राइक हैंड के ऊपर अनिकेत। ओह व्हाट अ फैंटास्टिक डिलीवरी, क्लीन बॉल, कम ऑन डीजे। थैंक यू डीजे। माना कि दोस्तों कहा जाता है वीरेंद्र गौड़े यहाँ पे कुछ बहुत सा टेनिस क्रिकेट खेले हैं, बहुत साल खेले हैं, इसलिए
उनके अनुभव, ऐसे खिलाड़ी भी होने चाहिए जिनके पास कई सालों का अनुभव, सही समय में सही निर्णय देते हैं। मुझे ऐसे खिलाड़ी बहुत पसंद आते हैं, क्योंकि उस स्थिति से गुजरते हुए, माना कि यहाँ पे देखते हैं जीत और हार आपकी सोच पे दोस्तों निर्भर करती है। मान लो तो हार होगी, लेकिन ठान लो तो जीत होगी। हम तो कलाकार है, मेरे साथ निनाद कदम है, उत्तम पाटिल की आवाज आप सुन रहे हैं। हम तो यही कहेंगे, जो जीता वही सिकंदर। आणि सोना सांगतं कारण सांगायचे नाही, जिंकून दाखवा, मराठीत म्हटलं तर। मिल जाए तो मिट्टी, नहीं तो सोना, दुनिया एक खिलौना है। चलो दोस्तों चलते हैं मैदान में, अगली गेंद सुजीत की। ओ इस वक्त शायद मिसफील्ड, परेश को एक जीवनदान मिलता हुआ। परेश इस साल काफी फॉर्म में है, बढ़िया ऑलराउंडर परफॉर्मेंस, गेंदबाजी हो, फील्डिंग हो, हाफ पैंट के ऊपर आते हैं, लेकिन बहुत ही बढ़िया खेल हर मैदान में दिखला है। लेकिन इस वक्त देखते हैं आवास प्रीमियर लीग स्कोर जा पहुंचा है 51 रन, जबकि चौथा और जारी है मैदान में। अगली गेंद सुजीत कुछ कमबैक कर दिखाएंगे। ये गेंद लेग स्टंप के बाहर, हम 5 जी ने हाथ फैलाए। रूल नंबर 22 के अनुसार यहां पे जरूर रन मिलेंगे, स्कोर आगे जाता हुआ 52 रन। और इस वक्त होगा गेंद कर लग बाउंड्री लाइन, सीमा रेखा के बाहर, शॉर्ट ऑफ लाइन गेंद, कमजोर गेंद। कम ऑन डीजे मास्टर। करीबी गेंद लेग स्टंप के बाहर जाती हुई, अंपायर जी नो करार, फ्री हिट। जरूर स्कोर आगे जाता हुआ। सौरभ 54 रन, सौरभ के लिए तालियां होनी चाहिए। 54 रन बनाए पहले बल्लेबाज इस कुल स्कोर बना है 63। 63 रन बने हैं, जबकि आखिरी ओवर का खेल आना बाकी। आखिरी ओवर के लिए गेंदबाज, बहुत ही फाइटिंग स्कोर यहां पे बना है। मंदार गेंदबाजी करेंगे। देखते हैं मंदार 65 रन,
और किस अंदाज के साथ गेंदबाजी कर दिखलाते। पहली गेंद के ऊपर खेला हुआ स्ट्रोक मीरज, वाह। जब तक गेंद आए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे होते हुए सौरभ अब परेश के भी साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ 67। बहुत ही फाइटिंग स्कोर, बढ़िया बल्लेबाजी, एक दर्दनाक पारी, खतरनाक पारी सौरभ की। और इस वक्त शायद बढ़िया गेंद पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए, कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ सा। अभी भी कुछ गेंदों का खेल आना बाकी। अगली गेंद देखते हैं, ये गेंद सौरभ गवाणकर, एक जीवन दान। यार नसीब तो नसीब होता है। कम ऑन डीजे माशा, सौरभ के कहां से क्रिकेट खेला जाता है, एक रिवर्सिप भी खेला था उसके बाद में, जिस प्रकार से स्ट्रोक मैदान में खेले हैं, बहुत ही बढ़िया। 73 रन, 73 रन। मंदार की अगली गेंद फिर से एक बार, लेकिन इस वक्त कैच। 1 रन जरूर यहां पे 2 रन पूरे किए हैं। स्कोर अपने तरफ रखना चाहते क्योंकि वो जानते हैं मेरे पास आत्मविश्वास है कि मैं बड़े स्ट्रोक खेल सकता हूं। जिस प्रकार से रिवर्सिप को दिखाया था, किस प्रकार से रिवर्सिप खेला था, स्कोर आगे जाता हुआ 75 रन। कुछ गेंदों का खेल आना बाकी। राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सौरभ के लिए। तुम्हारे हाथ में गेंद है तो बल्ला मेरे हाथ में, एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन यहां पे मीरज वहां पे मौजूद है, अच्छी तरीके से गेंद को रोका। कुछ करीबी मामला, नाही आपल्याकडे सोय केलेली आहे, पण लागलं तरी सर्व सोय आहे। मर्द को कभी दर्द नहीं होता और दर्द से कभी मर्द नहीं होता। स्कोर 77। चलो कुछ गेंदों का खेल आना बाकी। 6। कम ऑन डीजे मास्टर। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं।
त्रिशा 11 संघाचा कर्णधार आणि ॲव्हेंजर आवाज संघाचा कर्णधार. तिसरा सामना या स्पर्धेतील होणार आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. पुढील सामना रंगणार आहे मैदानामध्ये. तिसरा सामना असेल. चला नाणेफेकीसाठी या. ॲव्हरेज आवाज एव्हेंजर आवाज विरुद्ध त्रिशा 11 रांजणपाडा. धन्यवाद उत्तम पाटील सर. सेकंड इनिंगला सुरुवात होते. आपण पाहिलं तर 84 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू आपण पाहिला. परेश खैरे येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडू कोणती धाव येत नाहीये. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी परेश आलेला आहे. स्ट्राइक वरती मीरज करत 9 सेकंड वर गौरव. फटका षटकार डीजे. पहिल्या इनिंग मध्ये आपण झंझावात पाहिलं एक वादी खेळी पाहिली ती म्हणजेच सौरभ गवणकरची. आणि तशा गौरवानी येणाऱ्या फलंदाजांना कारण 84 धावांचं एक भलं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाहीये. मित्रांनो या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा सामने झालेले पाहिले त्या त्यावेळेस एक गोष्ट नक्कीच पाहिली आहे. जेव्हा जेव्हा चेंडू सीमारेषेवर गेलाय
त्यावेळेस 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तोही यशस्वीता पूर्ण झालाय. इथे मात्र पहिली धाव घेताना तितकीसा वेग पाहायला मिळाला नाही. मीरज घरतला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच गावदेवी रांजपाडा संघाला बिलॉंग करतो. तर आपण स्ट्राईकवर पाहतोय तो म्हणजेच गौरव राऊळ, जो साई आवाज संघाला बिलॉंग करतो आणि त्याच्याच संघात साई आवाज संघामध्ये खेळणारा परेश गोलंदाजी मार्कवर आहे. मित्रांनो, या लीगची खऱ्या अर्थाने हीच मजा असणार आहे. पाहूया कशा प्रकारे परेश गोलंदाजी करतोय. इथे मात्र प्रतिम चेंडू स्विंग नावेस टप्पा पडल्यानंतर चेंडू आउटस्विंग पद्धतीत काहीसा बाहेर निघतोय. कारण दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळतात म्हटल्यानंतर दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे सर्व कच्चे दुवे माहीत असतील. कोणाचा वीक पॉईंट कोणता आहे, स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि त्या पद्धतीचा खेळ आपल्याला मैदानात या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. यावेळेस फटका लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला तर चेंडू जातोय वन बाउन्स होतो. दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझी विनंती आहे, नाणेफेकीसाठी यावेळेस झेल नक्कीच होत नाहीये. सौरभसाठी 200चं पारितोषिक आहे. रिव्हर्स चा फटका त्यांनी लगावला होता, षटका लगावला होता. त्यासाठी सन्माननीय गणेश मडवी यांच्याकडून 200चं पारितोषिक आहे. ते सामना झाल्यानंतर सौरभ आपण घेऊन जायचंय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं, पहिला अर्धशतकवीर सौरभ गव्हाणकरला आपण पाहिलं. मात्र जर आपण पाहिलं प्रतिस्पर्धी संघ म्हणजे जो संघ आता फलंदाजी करतोय म्हणजेच अथर्व ग्रुप आवाज संघाकडेही चांगला फलंदाजी क्रम आहे. राकेश पाटील यांना विनंती आहे, आपल्या शुभ कॉल करून घ्यायचंय. सन्माननीय राकेश पाटील यांचे मी आभार प्रकट करतोय ज्यांच्या प्रणय राणे एव्हेंजर आवाज संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला त्रिशा 11 रांजणपाडा संघाचा कर्णधार रोहन पाटील. दोन्ही संघांच्या कर्णधारांना माझ्या समान शुभेच्छा. जर आपण पाहिलं तर जो संघ पहिला सामना जिंकतो नक्की त्याच्याकडे एक चान्स एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस चेंडू, नोचा इशारा, फटका आपण पाहतोय वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार. सौरभ गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 बीमर चेंडू. याचा अर्थ हे षटक इथे पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला यावं लागेल आणि त्याचा पहिला चेंडू हा असेल तो म्हणजेच फ्री हिट. 20 धावा दाखल लागलेल्या आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल लागलाय. एव्हेंजर आवाज या संघाच्या बाजूने 5 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्या. स्पर्धेसाठीचे नियम आपल्याला सर्वांना माहीतच आहेत. पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे आपण पाहू. त्याचबरोबर पॉवरप्लेची 2 षटकं असतील. पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकात 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतील.
गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज जितू. जितूला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच दिलखुश आवाज संघाला बिलॉंग करतो. यावेळेस मोठा फटका, आक्रमकता, माझ्या खेळीचं स्वरूप दाखवताना गौरव राव. सव्वीस धावा, एक षटक आणि एका चेंडूचा खेळ झालाय. माफ करा, चुकीची दुरुस्ती. सव्वीस धावा धावफलक लागलेले आहेत. यावेळेस गौरवच्या बॅटून आक्रमक पॉवरफुल फटका, षटकार. दाखवतोय तो म्हणजेच गौरव राऊळ. गोलंदाज जितूला मात्र त्याने आता दिशा दाखवत केली. पहिल्या षटकाराला तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपार, दुसऱ्या षटकाराला तो म्हणजे लॉंग धावा. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 84 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, ती म्हणजेच गौरव त्याच्या साथीला असलेला मिरजणी येणारा अन्य फलंदाजांना. गोलंदाजी क्रमामध्ये काहीस नक्कीच आपल्याला थोडीशी बाजू कमकुवत पाहायला मिळते असं म्हणावं लागेल. कारण आपण पाहिलं सौरभ सारखा चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू इथे 2 बिमर टाकून त्याला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. त्यानंतर आपण पाहतोय जितू आलाय आणि जितूच्या गोलंदाजीवरती मात्र इथे आक्रमणाला सुरुवात केली, ती म्हणजेच गौरवने. गौरव राऊळ नक्कीच साह्यवा सांगून खेळताना नेहमीच त्याला मी रन मशीन असं संबोधतो. आणि का संबोधतो हे तो आपल्या आक्रमक फटकेबाजीने इथे आपल्याला दाखवतोय. जितूला कमबॅक करून दाखवावं लागेल. यावेळेस अजून एक चांगला फटका, पुन्हा एक्स्ट्रा. करू शकतो. या षटकात धावसंख्या 38 झालेली आहे. 3च चेंडू झालेले आहेत. एक षटक आणि 3 चेंडू, 9 चेंडू मध्ये तब्बल 38 धावा आल्यात. आणि कुठेतरी सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. आणि ज्या पद्धतीत फटके 3 सलग षटकार आलेत, इथे मात्र षटकारांची हॅट्रिक नक्कीच म्हणावी लागेल. षटकांची मालिका लागली, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे इतिहास रचणार का हे देखील पाहायचं आहे. कारण ज्या पद्धतीत फलंदाज गौरव फलंदाजी करतोय, यावेळेस नक्की चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू आणि चेंडू चकवा देतोय. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. या चेंडूवरती बॅटच्या चेंडूचा सुरेख असा मिळाप होत नाही. त्या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. फलंदाजी क्रम नक्कीच आपण चांगला पाहिला, मात्र क्षेत्ररक्षणात गोलंदाजीत बऱ्याचशा बाजूत सुधारणा करावी लागेल. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 44 झालेली आपण पाहतो. 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 44 धावा, अजूनही 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे.
यावेळेस अजून एक आक्रमक फटका. इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण मित्र, नक्कीच टाळ्या वाजवायच्या त्या क्षेत्ररक्षणासाठी. ज्या पद्धतीत क्षेत्ररक्षण केलं गेलंय अनिकेत कडून, अनिकेतला आपल्या संघासाठी निश्चितच 5 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली 2 षटका अखेरीस 45 धावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाज हे नाबाद आहेत. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 45 धावा. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. आणि आता इक्वेशन म्हणून पाहिले जिथे 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 84 धावा जमवायच्या होत्या, आता उर्वरित 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये आवश्यक म्हणजे 40 चेंडू 39 धावा. कुठेतरी धावांचं आणि चेंडूमधलं जे अंतर होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. कारण पहिल्या षटकात जिथे 13 धावा आल्या, दुसरं षटक अत्यंत महागडे षटक. या षटकात तब्बल आपण पाहिलं 32 धावा कुठल्या गेल्यात, ज्यामध्ये आपण पाहिलं तर 3 उत्तुंग षटकार आणि एका चौकारचा समावेश होता. 18 चेंडू आणि आता 39 धावांची आवश्यकता असताना मात्र फिरकी गोलंदाजाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. हर्षलला आपण पाहिलं तर गावदेवी रांजणपाडा संघाला बिलॉंग करतो टेनिस क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू इथे यशस्वी करण्याचा प्रयत्न, एक अपील केलं जात आहे, मात्र पंच सांगतायत फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये दाखल आहे. हर्षलची गोलंदाजी यंदाच्या वर्षात नक्कीच बहरलेली आपण पाहिलेत. या सामन्यात कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी हर्षलला, कारण एक चांगली खेळी गौरवची इथे सुरू आहे. इथे झेल होऊ शकतो, मात्र कम्प्लिटली मिस जजमेंट. इथे पण पाहतो एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. कारण आपण पाहिलं मिरज घर स्ट्राईकवर आहे, कारण मिरज आणि हर्षल हे दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळतात. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आपल्याला सामना ट्विस्ट पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली जाते. धावसंख्या एकूण 46 झालेली आहे. यावेळेस पंचांचा नोचा इशारा येतोय. गोलंदाजाच्या गोलंदाजीची शैली ही विवादास्पद आढळल्यामुळे आपण पाहतो इथे गोलंदाजाला इथे या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्या झालेली 48 धावा, 48 रन्स. आता मात्र इक्वेशन पण पाहिलं तर अजूनही चेंडूंचा विचार केला तर 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि विजयासाठी आव्हान जर आपण पाहिलं 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता. आणि आता गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाज नियुक्त केले जाते हे पाहायचंय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रीतम पाटील. आमचे समालोचक मित्र उत्तम पाटील यांचे मोठे बंधू, ज्यांना नक्कीच मोठ्या नावाने ओळखलं जातं. फ्री हिटची सुवर्ण संधी नक्कीच असेल. फ्री हिट वरती गौरव काय करणारे पाहायचंय, कारण घरच्या मैदानावर गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रीतम पाटील सज्ज झालाय. आउटसाइड चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. फ्रीटचा चेंडू होता, या चेंडूवर एकच धाव मिळाले. धावसंख्या झाले 49 धावा. कुणाला वाटलेही नसेल की सेकंड इनिंग मध्ये अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पावपलीच्या षटकामध्ये चांगल्या धाव आल्यानंतर या षटकात जर पण पाहिलं तितक्याशा वेगाने धावा येत नाहीयेत. आव्हान स्वरूपाची नोचा चेंडू जर सोडला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकात झालेली आहे.
यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. ट्रिमेंडस. गौरव राऊळ. आकुटबाई चेंडू फटका नक्कीच चांगला आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव इथे नक्कीच मिळेल. चेंडू जसं खूप दूरवर जाणारा मात्र मोठा फटका मारण्याचा मोह काही गौरवला आवडता येत नाही, त्यामुळे इथे एकच धाव मिळेल. एकूण धावसंख्या झाली 56 धावा आणि वैयक्तिक आपण पाहिलं तर 40 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच गौरव राऊळ. एकाच सामन्यात आपल्याला 2 अर्धशतक पाहायला मिळणार का? वन बाउन्स इन द ओव्हरची नक्कीच वॉर्निंग दिली जाते आणि चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेचा फटका नक्कीच चांगला आहे आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर. 4 धावांसाठी. लवकरने आपण पाहिलं तर एकूण 44 धावसंख्येवरती गौरव राऊळ खेळतोय आणि 3 षटका अखेरीस अथर्व ग्रुप आवाज संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनगडी बाद 60 धावा. 60 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटक, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 24 धावा आणि दोन्ही सलामीवीर नाबाद. एक आकर्षक खेळी आपण पाहतोय, एक विस्फोटक खेळी आपण पाहतोय ती म्हणजेच गौरव राऊळची. आपल्या संघासाठी एक विजय खेळी तो साकारणार का? कारण आतापर्यंत त्याला तेवढी तोलामोलाची साथ आपण पाहिलं तर 1 षटकार 1 चौकारांनी वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळणाऱ्या मिरजने दिलेली आहे. चला गोलंदाजाला नियुक्त करायचे मित्रांनो. आपली स्पर्धा आहे, आपणच अशा प्रकारे जास्त वेळ वाया घालवला तर आपल्यालाच सामन्याच्या आजच्या दिवशी आपण पाहिलं तर बॅड लाईटचं देखील करावं लागेल. 60 धावा झाल्यात, 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आणि हे षटक नक्कीच या सामन्यातील महत्त्वपूर्ण निर्णायक षटक देखील. आणि या षटकात सामना रंगतदार अवस्थेत आपण पाहू. मात्र या षटकात अशा ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकात धावा आल्या तशाच पद्धतीने धावा आल्या तर मात्र अंतिम षटकामध्ये धावांचं आव्हान खूपच कमी पाहायला मिळेल आपल्याला. ते म्हणजेच अथर्व ग्रुप आवास या संघासाठी चालू सामना आपण पाहतोय. अथर्व ग्रुप आवास विरुद्ध परी हॉलिडेज या 2 संघांमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 83 धावा जमवल्या परी हॉलिडेज या संघाने, ज्यामध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं ते म्हणजे सौरभ गवणकर 84 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. तशाच पद्धतीचा खेळ जो 24 पाहायचंय आपलं अर्धशतक पूर्ण करत आपल्या संघाला गौरव सामना जिंकून देणार का? परेश ज्याला हॅट्रिक वीर म्हणून ओळखलं जातं तो या षटकामध्ये कंजूस भेदक गोलंदाजी. चेंडू लॉंग ऑन सीमारेषे पार. षटकार निनाद. आपण पाहिलं तर परेश फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्याच्यावरतीच आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार वेलकम म्हटलं जात आहे. यावेळेस चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला घेऊन करत आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू जोपर्यंत फील्ड करतोय फेक करतोय इथे 1 धाव मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. गौरव आणि मिरजला आपण पाहिलं नक्कीच
चांगले खेळाडू आहेत. एकूण धावसंख्या 67 झालेली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू झाले, 7 धावा आहेत. यावेळेसचा चेंडू फटका नक्कीच चांगला आहे आणि या चेंडूवरती आपण पाहिलं इथे मात्र 2 धावा पूर्ण होतील. फेक अचूक नाहीये, मात्र बॅकअपला क्षेत्र असल्यामुळे 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे 69 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने उलटी गिनती सुरू झाली आहे. यावेळेचा फटका, अजून एक चांगला फटका, या चेंडूवर येतोय अप्रतिम स्ट्रोक, चौकार. जय निनाद आणि गौरवचं अर्धशतक इथे झालेलं आहे. नक्कीच या एकाच सामन्यात 2 अर्धशतक आपण पाहिले. टाळ्यांनी नक्कीच अभिवादन केलं जात आहे गौरव राहुलला. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 17 चेंडूंचा सामना करताना आपण पाहिलं 4 षटकार आणि 4 चौकारांच्या साहाय्याने आणि काही एकेरी दुहेरी धावांच्या साहाय्याने अर्धशतक इथे धावफलकावर लागलेलं आहे. मात्र अजूनही काम पूर्ण झालं नाहीये, कारण विजय मिळवायचा आहे. परेशला इथे खऱ्या अर्थाने विकेट मिळवून देणं आवश्यक आहे. इथे फटका चांगला आहे आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय, फेक देखील चांगली. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 runs required in remaining 7 deliveries. 7 चेंडू 10 धावा. यावेळेचा चेंडू, या चेंडूवर 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. वेदांगचं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र जोपर्यंत फेक होते 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, 2 धावा घेण्याचं जे सूत्र आहे ते इथे पाहिलं जात आहे. पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि दुसरी धाव चपळतेने इथे पूर्ण केली जाते. या 2 धावांनी षटकाची सांगतो ते धावसंख्या झाली ती म्हणजेच 76 धावा. 76 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 4 overs. 24 चेंडू साथ दिली म्हणजेच मीर रत्ने. आवश्यक. फलंदाजी दबाव आणण्यासाठी क्लोज किपिंग साठी सज्ज झालाय सौरभ गवणकर. यावेळेचा चेंडू नक्की चांगला. या चेंडूवर 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहिले तर कुठेतरी असा विचार येतोय की पहिले जे 4 गोलंदाज झाले त्यांच्यापेक्षा तरी नक्कीच चांगली सुरुवात म्हणेन मी, ते म्हणजेच गोलंदाज विराटची, कारण त्याने आपल्या पहिल्या 2 चेंडूवरती 21 रूपाच्या धावा दिल्यात. आता मात्र अंतिम 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत निर्माण होऊ शकते जर इथे एखादा निर्धाव चेंडू आला तर. इथे मात्र फुलटॉस चेंडू, इथे चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. परेश
कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण स्वतःला झोकून दिलं क्षेत्ररक्षण करताना परेशने. कारण सामना अजूनही संपला नाहीये. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे, कारण दोन्ही फलंदाजांची खऱ्या अर्थाने दमछाक देखील झाली. कारण उन्हाचा प्रभाव मित्रांनो आपण पाहिला तितकंसं सोपं नाहीये. 4 षटक आणि 3 चेंडू दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत. चांगल्या धावा त्यांनी जमवल्यात. मात्र अजूनही संघाला विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 5 धावांची. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. विराज खऱ्या अर्थाने एक मॅजिकल स्पेल इथे संपूर्ण करणार का, या षटकात धाव रोखणार का हे पाहायचं. कारण आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 21 रुपयाच्या धावाच त्यांनी दिल्यात. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामनाच मित्रांनो नक्कीच खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा विराटसाठी. कारण ज्या पद्धतीत तो गोलंदाजी करतोय, दोन्ही फलंदाज ज्यांनी प्रत्येक गोलंदाज केलं, मोठे फटके लगावले, त्या फलंदाजांनी त्यांनी जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मोठ्या फटक्यापासून. आत्तापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये तरी नक्कीच वंचित ठेवलंय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडूवरती 1 धाव मिळते. इथे क्षेत्ररक्षणात चूक होते, त्याने 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न करताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. गाणं वाजवतोय वो बुलाती है मगर जाने का नहीं, नेवर रन ऑन अ मिसफील्ड असं म्हटलं जातं. ही फ्रेज इथे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 2 धावांच्या आवश्यक. टाळ्यांच्या गजरात नक्कीच इथे अभिवादन केलं जात आहे. ते म्हणजेच गौरवचं एक आकर्षक खेळी गौरवची आपण पाहिलीत. मात्र सामना संपला नाही. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि रिव्ह्यू पंच घेऊ शकतात. हे नेहमीच लक्षात ठेवा मित्रांनो, रिव्ह्यूची संधी पंचांना आहे. जर वाईटचा किंवा कोणताही निर्णय देताना पंचांना असं वाटलं तर आपण रिव्ह्यू पंच घेऊ शकता. मात्र खेळाडूंना रिव्ह्यूचा ऑप्शन नाहीये. मिरज स्ट्राईक वरती, 9 सेकंडवर असेल तो म्हणजे बॅटर नवीन फलंदाज मंदार. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, नेक्स्ट मॅच असेल, पुढील सामना असेल तो म्हणजेच एव्हेंजर आवास विरुद्ध त्रिशा 11 रांजणपाडा. नाणेफेकीचा कौल लागलाय एव्हेंजर आवास संघाच्या बाजूने. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने आतापर्यंत जी कामगिरी केली ती पूर्णत्वाला न्यायची आता मिरजला. या अंतिम चेंडू 2 धावा रोखायच्या आहेत, 2 धावा जमवायच्या आहेत. तर विराजकडे संधी आहे एक या षटकात या 2 धावा अंतिम चेंडूवरती रोखून आपल्या संघाच्या विजयात महत्वपूर्ण वाटा उचलण्याचा. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवायचे मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल एंटी क्लायमॅक्स म्हणावं लागेल या सामन्याचा. ज्या पद्धतीत पंचांना जर रिव्ह्यू घ्यायची इच्छा असेल तर पंच घेऊ शकता.
पंच नक्कीच, कारण हा खूप क्लोज कॉल होता. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता आणि इथे कोणी जायचं नाहीये. सामन्याचे निकाल नक्कीच आपण देतोय. त्या दरम्यान आपण एका रांगेत बाहेर यायचंय. परी हॉलिडेज संघाला ही सूचना असेल.
आहे त्याच्या अर्थात या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच अथर्व या संघ खऱ्या सामना पण अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगलाय. चला पुढील सामना जो आहे विरुद्ध एव्हेंजर आवाज. एव्हेंजर आवाज संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. चला एव्हेंजर आवाज संघाने आपला निर्णय कळवायचा. चला प्रणय राणे चला आपला निर्णय कळवा. आणि त्याचबरोबर मित्रांनो पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.